जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. पाऊस आला, पाऊस आला. हाय रब्बा, इतकं मोठं खोटं. किती खोटारडी मुलगी आहे ही. आम्ही तर हिला किती सरळ मुलगी समजत होतो, ही तर फार हुशार निघाली. आणि हो भारती, तुझ्या आई वडिलांना पण यावं लागेल. मी पाहिलं की सीमाच्या जागेवर आपली भारती आहे. भारती पण तशीच रडतीये, तडफडतीये जशी जशी सीमा तडफडतीये. जर तिच्या बरोबर अजून काही वाईट झालं ना, तर तिच्या मनात असलेल्या तुझ्या विश्वासाची हार होईल. पहिल्यापेक्षा फारच अशक्त झालीये सीमा. आणि वर हा चोरीचा आरोप ऐकून आणखी घाबरली असेल. भीत असेल की माहित नाही आपल्या आई वडिलांकडे जाता येईल का नाही. याच टेन्शन मध्ये तिला कदाचित चक्कर आलीये. थोडा तापही वाटतोय हिला. तू तिला औषध दिलंयस ना, आता थोड्याच वेळात ताप उतरेल तिचा. शांत झोपलीये. चल झोपू दे तिला आरामात. ये. ज्या माणसाने या मुलीचं जगणं मुश्किल केलं, त्यांना आपणही सुखासुखी जगू नाही द्यायचं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला जशास तसं उत्तर द्यायचं. ऐकलं का? अहो, त्या मीनाक्षी बाईंनी फक्त सीमालाच नाही तर आपल्यालाही धमकी दिलीये. जर खरंच असं झालं तर तुमच्या बिझनेसवर याचा फार वाईट परिणाम होईल. हो, जास्तीत जास्त काय होईल? बिझनेस टूरसाठी माझं कॅनडा बाहेर जाणं येणं बंद करतील, बस एवढंच ना. पण याची वेळ येणार नाही. आपण चांगल्यातला चांगला वकील करू, जो सीमाच्या हक्कासाठी भांडेल आणि तिला न्याय मिळवून देईल. चल झोपू दे तिला. चल. हो. आज माझ्यामुळे बिचाऱ्या अंकल आंटींवर संकट येऊ शकतं, तरी पण त्याची काहीही पर्वा न करता ते फक्त माझाच विचार करतायत. परंतु ह्या गोष्टीचा विचार मोहनीशने का नाही केला? का त्यांनी आपल्या मम्मीला सांगितलं की मी भारतीच्या घरी आहे? मला मोहनीशकडून ही अपेक्षा नव्हती.
माहित नाही मॉमने सीमाचा पासपोर्ट कुठे ठेवलाय. मला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सीमाला इंडियाला पाठवायला हवं. हो. सीमाला माहित नाही मॉम जी तिच्याबरोबर करायला चालली त्याचा परिणाम त्या निरपराध मुलीवर फार वाईट होणार आहे. आणि कुठे ना कुठे त्याला जबाबदार ती मलाच समजेल. तिच्या हे लक्षात येईल की मीच मॉमला सांगितलं भारतीचा ऍड्रेस कुठे येते आणि ती तिथे लपली येते. सोडा मला. जा सीमा, या घराच्या बाहेर जा. जा सीमा, तू आता स्वतंत्र आहेस. जग आपलं आयुष्य. सीमा, सीमा हे काही डॉलर्स आहेत, तुला उपयोगी पडतील. सीमा प्लीज ठेव हे. मोहनीशने त्या दिवशी आपल्या मम्मीच्या विरोधात इतकं मोठं धैर्य दाखवलं, मला आधार दिला. तो स्वतः मला भारतीच्या घरी सोडून गेला. आणि आज इतका घाबरला की आपल्या मम्मीला माझा पत्ता देण्या अगोदर त्याने एकदा सुद्धा हा विचार नाही केला की त्यांची मम्मी माझ्या बरोबर भारतीच्या घरच्यांना पण त्रास देऊ शकते. मला मोहनीशकडून ही अपेक्षा नव्हती. आदर्शजी, तुमची नवरी तर मी होणार आहे ना? पण तुमच्याजवळ तर आधीपासूनच नवरी आहे. मी आत्ता जाऊन पप्पांना सांगते. भारती, एकदा शेवटची मी तुला ही विनंती करतोय. या खोट्या लग्नाच्या नाटकात तू मला साथ देऊन
तू मला या वेड्या मुलीपासून वाचवू शकतेस. की भारतीच माझी धर्मपत्नी आहे आणि या घराची छोटी सून पण. मी त्या मुलीला माझ्या घराची सून नाही मानू शकत. काहीही नातं नाहीये माझं त्या मुलीशी आणि त्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या माझ्या घनचकर मुलाशी. दोघेही आपल्या प्रेमात गुटुरगू गुटुरगू करीत कबूतर बनले आणि मला केलाय काळा कावळा, जो आता करोडोंचे नुकसान पाहून कावकाव नाही हाय हाय करत राहील. बास झालं आता. तुम्ही पण काय वाटेल ते बडबड करताय. अहो पण किती प्रयत्न केले, पण म्हणतात ना, लग्नाचं बंधन हे वरूनच ठरून येत असतं. तुम्ही या गोष्टीला जरा समजून घ्या आणि आपला राग जरा थुंकून राग टाका. थुकून टाका. पण तो आता गुप्ता शेठ रोज माझ्या तोंडावर थुंकेल त्याचं काय? अग गीता, मी त्याला वचन दिलं होतं की त्याच्या मुलीचं लग्न आपल्या आदर्श बरोबर करेन. तुम्ही पण ना या पैशाच्या लोभापायी अशी वचनं का देता? अहो एकदा सुद्धा त्या गुप्ताची मुलगी आणि आपली सून भारती यांना एकमेकांसमोर उभं करून बघा. बरं झालं त्या गुप्ताची मुलगी या घराची सून नाही झालीये ते, आणि आपला आदर्श एका हिऱ्यासारख्या सुनेला आपल्या घरी घेऊन आलाय. हिऱ्यासारखी सून असून काय फायदा झाला? सोबत ती हिरे तर घेऊन नाही ना आली खाली हात हलवत आली तशीच. त्या मुलीने तर तिच्या बापाचा फायदा केलाय आपल्या लग्नाचा खर्च वाचवून. माझं तर करोडोंचं नुकसान केलंय तिने. तुम्ही प्रत्येक नात्याला फायदा नुकसानच्या तोट्यात का तोलत असता? तुमचा या नात्यासाठी आणि या लग्नासाठी नकार आहे ना, पण आम्ही घरातले सगळे जण या लग्नामुळे फारच खुश आहोत आणि आम्हाला मनापासून आनंद आहे की भारती या घरची छोटी सून आहे. माझ्या नुकसानावर तुम्ही फार खुश आहात ना? मजा वाटतंय ना तुम्हा सगळ्यांना? निघ, तू माझ्या खोलीतून निघ बाहेर आता. मला माझ्या विरोधात जाणाऱ्यांबरोबर काहीच संबंध ठेवायचा नाहीये, समजला? तुम्ही हे काय बोलताय? मला या रूम मधून बाहेर काढताय? स्वतःच्या पत्नीला? मी आपल्या पत्नीला नाही तर पत्नीच्या रूपामध्ये माझ्या विरोधात उभ्या असलेल्या माझ्या शत्रूला बाहेर काढतोय. निघ इथून, निघ. हे तुम्ही काय बोलताय? मी इथून कुठेही जाणार नाहीये. तू स्वतः जाणार नसशील तर मी तुला बाहेर काढीन. उठ, अरे चल. मी उठ. मी सांगितलं ना, मी नाही जाणार. काही अहो, नातं हे ठेवायचं काय नाही मला करताय? कोणाबरोबर. सोडा, चल इथून. सोडा. नाही सोडणार कोणाला, नाही सोडणार. तुला आणि तुझ्या आदर्शला मी नाही सोडणार. भारती, इज एव्हरीथिंग ऑल राईट? आदर्श मला फार टेन्शन आलंय. हा विचार करून की आज लग्नाच्या या नाटकाच्या पहिल्याच दिवशी तुझ्या मम्माने माझ्या पेरेंट्सना भेटण्याचा उल्लेख केला. आज तरी कसं तरी करून या गोष्टीला तू टाळलंस, पण आता तर सुरुवात आहे. उद्या अजून काही विषय निघतील, मग पुन्हा तू सारखं सारखं खोटं बोलणार आहेस. म्हणून या खोटेपणाचं नाटकच चुकीचं आहे. आपल्याला हे पुढे नाही चालवायचंय. मला माहितीये भारती की या नाटकामुळे प्रत्येक दिवशी काही ना काही अडचणी या येतच राहणार. आणि तुला या खोट्या नाटकासाठी मला साथ द्यायची नाहीये. परंतु या वेळेला माझा नाईलाज आहे भारती. म्हणून प्लीज प्लीज हे नाटक सध्या तरी असं चालू राहू दे. पण आदर्श, कुठपर्यंत?
कुठपर्यंत आपण या नाटकाबरोबर आपलं आयुष्य जगत राहणार? 10 दिवस, बस 10 दिवस भारती. मी तुला प्रॉमिस करतो की 10 दिवसांनंतर तुला या लग्नाच्या नाटकातून मुक्त करेन. प्लीज. या आदर्श लग्नाने माझी झोप, माझं सुख, माझं सर्व काही हिरावून नेलंय. माझ्याच घरातले, माझीच माणसं माझ्या विरोधात उभी राहिली आहेत. काही हरकत नाही आदर्श बेटा, मी तुला असा धडा शिकवेन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील की तुझा बाप काय माणूस आहे. आदर्श, पुढच्या 10 दिवसात असं काय करणार आहेस तू ज्यामुळे या नाटकापासून आपण मुक्त होणार आहोत? अरे भारती, तुला तर माहितीये की मी फायनल ऑडिशन पूर्ण केलेलं आहे. आता बस मी फक्त माझ्या फिल्म साईन करण्याची वाट पाहतोय. आणि एक वेळ मी ही फिल्म साईन केली ना, तर मला सायनिंग अमाऊंट मिळेल. त्याच दिवशी मी या गब्बर सिंग समोर त्याचं हे घर सोडून निघून जाईन आणि माझा राहण्याचा बंदोबस्त कुठेतरी करेन. आणि एक वेळ भारती, एकदा का मी या घरातून निघून जाईन ना, तेव्हा तू पण या नाटकापासून मोकळी होशील. म्हणूनच म्हणतोय भारती की प्लीज फक्त 10 दिवस अजून या नाटकाला असंच चालू ठेव. आदर्श, 10 दिवस हे लग्नाचं नाटक चालू ठेवणं इतकं सोपं नाहीये जेवढं तू समजतोयस. ही काही फिल्म किंवा टीव्ही सिरियल नाहीये. हे आपलं खरं आयुष्य आहे. आणि तुला माहितीच आहे आपण आपल्या आयुष्याबरोबर किती मोठं नाटक केलंय ते. माहित नाही त्याचा परिणाम काय असेल. क्या करे क्या ना करे ये कैसे मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई, ओ मेरे भाई, ओ मेरे भाई. ओ मेरे भाई, मेरे भाई, भाई. ओय आदर्श, वहिनी, तू इथे का झोपलायस? मग कुठे जाऊन झोपू? हाय रब्बा, तुझ्या बेडरूम मध्ये तुझ्या बायको बरोबर. ओय, त्यात एवढा विचार काय करायचा? आता तर तुला बाहेर झोपायची आवश्यकता नाही. तुला तर कायदेशीर परमिट मिळालाय आपल्या रूम मध्ये आपल्या पत्नी बरोबर झोपायला. नाही वहिनी, मी इथेच ठीक आहे. तिला बिचारीला आराम करू दे रूम हाय मध्ये. रब्बा, काय ठीक आहे? आणि कशाला तिला आरामात झोपून दे? मला खरं खरं सांग तू की पहिल्या दिवशी तुमच्या दोघांमध्ये काही भांडण तर झालं नाही ना? नाही वहिनी, असं तर काहीच नाहीये. आदर्श, मला ना सर्व माहित आहे. असंच होतं. माहित आहे, 3 वर्ष झाली तुझ्या भावाबरोबर लग्न करून. आणि जेव्हा आमच्या दोघात भांडण होतं ना, तेव्हा तुझा भाऊ बाहेर आणि मी नेहमी आताच झोपते. पण तू टेन्शन घेऊ नकोस. मी आत्ताच जाते आणि भारतीचे कान पकडते आणि तिला विचारते की पहिल्या दिवशी असं थोडी कोणी करतं. अगं वहिनी, 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 काय करतेस हे?
मी तुला सांगितलं ना की आमच्या दोघांमध्ये कोणतंच भांडण नाही झालं, काही भांडण नाही झालं. ओके, गुड नाईट वहिनी. ओय ओय आदर्श, ठीक आहे, मान्य केलं की तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झालं नाही, ही तर फार चांगली गोष्ट आहे. मग जा ना आपल्या रूम मध्ये जाऊन झोप. आता काय विचार करतोय, लवकर जा ना. काय झालं? वहिनी, गोष्ट अशी आहे ना की आम्ही दोघांनी ठरवलंय की आपण आपलं वैवाहिक जीवन सुरू करण्यापूर्वी त्या सर्व विधी पूर्ण करणार आहोत जे नवीन नवरा नवरीचे घरी आल्यावर केलं जातं ते. तर ओजी व्हेरी गुड जी, व्हेरी गुड. ही तर फार चांगली गोष्ट आहे. मी ना आत्ताच जाऊन आजींना सांगते की आपला आदर्श ना किती सिरियस आहे आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल. हो नाही तर हो नाही तर क्या करे क्या ना करे, ये कैसे मुश्किल है. माझे डॅड नेहमीच आम्हाला हे समजवायचे की आपल्या रीतिरिवाजांचा अपमान करणं पाप असतं. हे आपल्या हिंदुस्थानी संस्कारांच्या विरोधात आहे. आपली परंपरा, आपली संस्कृती आपल्याला आपल्या धर्माचा असा चुकीचा उपयोग करण्यासाठी परवानगी नाही देत. भारती, तुला जरा तरी अंदाज आहे का की तू कुठल्या प्रकारच्या गोष्टी करते आहेस ते? अगं, तुला हिंदुस्थानला ओळखण्याची काहीच गरज नाहीये. आज जे तू बोलत आहेस ते एक हिंदुस्थानी आहेस असं बोलत आहेस. धर्म अधर्म काय असतं हे तुला चांगल्या प्रकारे माहितीये. याचा अर्थ हा आहे की कुठे ना कुठे हा देश तुझ्यासोबत जोडला गेलाय आणि तू या देशासोबत. हे बघ भारती, मला पण हे नको होतं की कोणताच विधी एकत्र केला जावा.